आमच्या चॅनलवरील पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका। नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका कष्टाळू धाडसी युवा उद्योजकाला, ज्याने शेतकरी वर्गाची गरज लक्षात घेऊन दर्जेदार तांदूळ उत्पादनासाठी राईस मिल सुरू केली आहे। विशेष म्हणजे या राईस मिल व्यवसायाबाबत त्यांना अजिबात माहिती नसताना त्यांनी स्वतःच्या हिमतीवर व मेहनतीने हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे। चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यांच्या या यशामागचा संपूर्ण प्रवास आणि राईस मिल व्यवसायाबाबत बरंच काही। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला न चुकता पाहता येतील। आणि ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक जरूर करा। चला आपण पाहूया प्रत्यक्षात संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी प्रकाश शामराव निगडे। पत्ता आपला? राहणार किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे। ओके सर, आपलं शिक्षण सांगा। मी BCom आहे। BCom झालेलं आहे। ओके सर, आपल्या व्यवसायाबद्दल सांगा, कसला आहे व्यवसाय आपला? आपला ॲक्च्युली राईस मिल प्रोजेक्ट आहे, म्हणजे भाताचं तांदळामध्ये रूपांतर करणारी कंपनी थोडक्यात किंवा फॅक्टरी। ओके। आणि आपलं प्रोसेसिंग युनिट आहे, म्हणजे आपल्या इथं भातावर प्रोसेसिंग केलं जातं आणि त्याचा पहिल्या प्रतीचा तांदूळ तयार केला जातो। ओके सर, मला आता असं विचारायचं आहे, कशी काय कल्पना सुचली या व्यवसायाची सर तुम्हाला? असंच 2006-07 साली फिरताना काहीतरी टेक्निकल करण्याची इच्छा, त्या अनुषंगाने थोडंसं एक सर्चिंग करून दोन वर्ष अभ्यास करून 2008ला कल्पना कार्यान्वित केली। ओके, मला आता असं विचारायचं आहे की याचं ट्रेनिंग वगैरे तुम्ही असं काय घेतलं का याचं? नाही, असं म्हणजे ट्रेनिंग असं म्हणावं असं नाही घेतलं, परंतु अनुभवातून ते तयार केलं। आणि थोडंफार सुरुवातीला अभ्यास मात्र भरपूर केला त्याच्याबद्दल, टेक्निकल असो किंवा अगदी म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टपासून फायनलायझेशन पर्यंत सगळ्याचा अभ्यास केला। आणि नंतर पर्सनल काम केल्यामुळं चांगला अनुभव आला मशिनरीमध्ये। ओके, मला आता असं विचारायचं आहे की सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवातीला? सुरुवात म्हणण्याचा अर्थ असं की म्हणजे आता कल्पना सुचली व्यवसाय करायचा, त्याच्यातून मग पहिले सर्चिंग केलं, त्याच्यानंतर मशिनरी याचा मेन गाभा मशिनरी आहे। म्हणजे कोणतंही प्रोडक्ट तयार करायचं म्हटल्यानंतर मशिनरी ती ब्रँडेड पाहिजे किंवा नावाजलेली पाहिजे। तिथून सर्चिंगला सुरुवात झाली, मग कोणत्या राज्यामध्ये मिळते तिथून सुरुवात, त्यांच्याकडून थोडीशी माहिती मिळवणं, परत तो प्रोजेक्ट कितीपर्यंत कमी पैशात कसा बसेल, आणि महत्त्वाचा विषय आमचा की हा शेतकरी हिताचा कसा होईल हा विषय। म्हणून मग त्याच्या अनुषंगाने थोडं सर्चिंग केलं आणि मग त्याच्या मशिनरी फायनल करून सुरुवात केली 2008-09ला। ओके, मला आता असं विचारायचं आहे की बरेच व्यवसाय आहेत, कोंबडी पालन वगैरे आहे, गाई पालन, शेळी पालन, असे बरेच व्यवसाय आहेत, परंतु तुम्ही हाच व्यवसाय कसं काय? नाही, ॲक्च्युली माझं इंजिनिअरिंग पण झालेलं आहे, परंतु हातावर सोडल्यामुळं ती एक थोडक्यात व्यावसायिक म्हणतात ना की मला काहीतरी करायचं आहे टेक्निकल, त्या अनुषंगाने हा प्रकार झाला। म्हणजे अगदी असं म्हटलं तरी चालेल, ॲक्सिडेंटली असो किंवा प्रारब्धात असेल असं पण समजा, परंतु हा बिझनेस मला त्या अनुषंगाने मिळाला, म्हणजे असं काही तोच करायचा असा काही विषय नव्हता। ओके, मला आता असं विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही हा व्यवसायाला सुरुवात केली, हा तुमच्यासाठी एक नवीनच व्यवसाय होता? अगदी नवीन। मग त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या का? 100% आल्या ना। म्हणजे काय असतं की एकतर राईस मिल मधला र पण मला माहीत नव्हता। म्हणजे अगदी लिटरली सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळी मशिनरी बुकिंग केलं त्यावेळी मला मशिनरी किती असते मोठी, आणि त्याचा पसारा किती, त्याचं प्रोडक्शन कसं, प्रोसेसिंग कसं, याच्यामध्ये 1%ही माहीत नव्हतं। फक्त अभ्यासवृत्ती पहिल्यापासून असल्यामुळं आणि लोकही चांगली भेटत गेली। हैदराबादवरून मी मशिनरी खरेदी केली, त्या व्यक्तीने मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि एक पाया रचत गेला, आणि थोडंसं आपला सेल्फ कॉन्फिडन्स असतो तो असल्यामुळं कदाचित असेल,
आणि मी प्रयत्न करत राहिलो आणि यशस्वी झालो. परंतु एवढं नक्की की मला त्यातलं 1% माहीत नव्हतं. अगदी 2009 पर्यंत माझं प्रोडक्शन 2009ला चालू झालं, तो पण मधला राईस मिल मधला र सुद्धा माहीत नव्हता. म्हणजे प्रोसेसिंग कुठून स्टार्ट होतं आणि कुठून एंड होतं हे लिटरली मला माहीत नव्हतं. कारण व्यावसायिक अडचण अशा की आपल्या भागामध्ये 2-4-5 युनिट होते, परंतु कुणीही सहकार्य केलं नव्हतं, दाखवलं नव्हतं युनिट की असं चालतं तसं चालतं. त्यामुळे ही एक काय असेल अचिव्हमेंट म्हणा किंवा काय असेल नशिबाचा भाग आहे. आणि मी यशस्वी होत गेलो, फक्त प्रयत्न करत राहिलो. अगदी कुठंही चान्स सोडला नाही, कुठंच एक्सक्यूज कुठंच दिला नाही की मला येत नाही मग मला कसं जमणार, असं नाही. बरोबर. कारण 2008ला मी ज्यावेळी मशिनरी घेतली तेव्हा ती फक्त 1 टनाची मशिनरी होती. आणि सुरुवात केल्यानंतर मला त्यामधलं ज्यावेळी खाचाखोचा कळल्या, व्यवसाय कसा झाला पाहिजे, तो शेतकरी हिताचा कसा झाला पाहिजे, त्या दृष्टीने वाटचाल केल्यानंतर आज माझे म्हणजे आपले 3-3 टनाचे 3 युनिट आहेत. म्हणजे आपले इथंच 3-3 टनाचे, इथं एक 3 आणि मागच्या बाजूला एक 3 टनाचं युनिट, असं 6 टन इथं पर आवर चालू असतं. आणि भोरच्या पासून पुढे 11 किलोमीटर आपलं अजून एक 3 टनाचं युनिट आहे, ते 7 वर्षापासून चालू आहे. याला 13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले. ओके. मला आता असं विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला असं काही कुठं असं वाटलं का की बाबा अजून आपल्याला थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे किंवा अजून काय याच्यात सुधारणा करायची? नाही, ॲक्च्युली कसं आहे, शेतकऱ्याशी निगडीत व्यवसाय आहे. त्यामुळे सुरुवातीला 1 वर्ष मला जाणवलं. आता मी शेती केलेली एकेकाळी, शेतकऱ्याच्या अडीअडचणी आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्याला काय हवं हे मला माहिती आहे. मला एक जास्तीत जास्त पहिला सीझन फक्त थोडासा टेक्निकली किंवा थोडासा त्रास झाला, परंतु लगेच लक्षात आलं की काय पाहिजे आपल्याला आणि काय केलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी त्वरित बदल केले. म्हणजे अगदी तिथं मी नफ्या तोट्याचा विचार अजिबात केला नाही, परंतु आजपर्यंत 13 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याचं हित जपूनच आपली राईस मिल चालू आहे. बरोबर. कारण बोरवेल्ला तालुक्यामध्ये एकमेव अशी राईस मिल आहे जी फक्त सिंगल पॉलिश मशीनवर चालते, जिथं पॉलिशर मशीन नाही. व्हाईटनर सिस्टीमवर आपण तांदूळ प्रोसेस करून देतो, ज्याच्यामुळं तांदळाची चव जात नाही आणि तांदूळ 2-2 वर्ष आहे असं टिकतो. त्याची गॅरंटी आम्ही देतो. आणि सर्वात जास्त उतार आपण देतो. ओके ओके ओके. सर, मला आता असं विचारायचं आहे, हा तुमच्यासाठी एक नवीनच व्यवसाय होता. सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं नाही का की भीती किंवा असं वाटलं नाही का की बाबा नुकसान होईल किंवा काय? नक्की वाटलं होतं, विषयच नाही. परंतु ज्या माणसाने मला गायडन्स सांगितलं, म्हणजे तोही हैदराबादवरून सांगत होता फोनवर, त्यांना मी कधीही पाहिलं नव्हतं. परंतु एक मी डाऊन टू अर्थ जाऊन असा विचार केला होता की आपल्याला जर तोटा झाला तर किती होईल, हा विचार करून मी व्यवसाय केला होता. मग समजा तोटा झाला तर आपल्याला किती होऊ शकतो, तो आपण बेअर करू शकतो का, सहन होईल का, अशा विचार करून मी केला होता. त्यामुळं भीती वाटली पण ती पहिल्याच वर्षी पळून गेली. बरोबर. म्हणजे यशस्वी झालो मी, काय विषयच नाही. ओके. म्हणजे एक अनुभवातून तुम्हाला ते नक्कीच. ओके. सर, मला आता असं विचारायचं आहे, हे जे तांदूळ आहे तुम्ही प्रोड्यूस करता, तयार करता चांगला, तर कोणत्या प्रक्रियेतून हे जात असतं? साधारणपणे ह्याच्यामध्ये सिम्पल प्रोसेस आहे. विषय म्हणजे भाताला किंवा पॅडी म्हणतात, पॅडीपासून राईस तयार करणं, धानापासून तांदूळ तयार करणं. म्हणजे याच्यामध्ये पहिलं फिल्ट्रेशन होतं, नंतर त्याचं डिहस्किंग होतं. डिहस्किंग म्हणजे त्याचं टर्पल सोडलं जातं. त्याच्यानंतर 3rd स्टेजला तो हातसडीचा तांदूळ तयार होऊन येतो. नंतर त्याचं सॉर्टिंग होतं, म्हणजे मोठा तांदूळ बाजूला, अखंड तांदूळ, तुकडा बाजूला, अर्धवट प्रोसेसिंग झालेला रिप्रोसेसिंगला जातो आणि त्याच्यानंतर तो पॉलिशिंग युनिटला जातो. त्याच्यानंतर तो फायनल सॉर्टिंग होतं शिफ्टर मशीनद्वारे, नंतर तो पॅकेजिंग होतं. ओके. आत्ता आपल्या ज्या मशिनरी आहेत याच्यामध्ये काय ग्राहकांचं कसं आहे, म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे तुमच्या? आपल्या मशिनरीचं वेगळेपणच आहे. विषय असा आहे की राईस मिल म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही बाजारात आता समजा तुम्ही भरपूर प्रकारचा तांदूळ पाहता पॅकिंगमध्ये, दावत बासमती असेल किंवा भरपूर प्रकारचा असतो, तर तो कमीत कमी 5 वेळा प्रोसेसिंग केलेला असतो. प्रोसेसिंग याचा अर्थ की 5 वेळा तो पॉलिशिंग केलेला असतो. तर आपल्या मशिनरीचं वैशिष्ट्य असं की आपण विदाऊट म्हणजे पॉलिशर मशीन न वापरता व्हाईटनर मशीन म्हणून येतं, त्याच्यामध्ये ग्राइंडिंग व्हील्स असतात, म्हणजे त्यामध्ये दगड असतो थोडक्यात. जसं आपण पाट्यावरचं वाटण वाटतो त्याला कशी चव असते, किंवा जात्यावरचं पीठ
त्या प्रकारचं प्रोसेसिंग ह्या मशीनमध्ये होतं तांदळावर आणि ते फक्त एकदाच होतं. म्हणजे ब्राऊन राईस नंतरची पहिली स्टेज आपण शेतकऱ्याला बनवून देतो. त्याच्यामुळं ग्राहक आपल्याकडं किंवा शेतकरी आपल्याकडं स्वतःहून माल घेऊन येतो आणि तयार करून नेतात. हे कमी आपली राईस मिल अशी की जिथं आपल्याला कुठं जावं लागत नाही, शेतकरी आपल्याकडे येतो. बरोबर. आणि तो थांबतो, वेळ देतो आपल्यासाठी आणि आपल्याला तो पहिल्यापासून विश्वास टाकून आपल्यावर 13 वर्ष त्यांनी आपल्याला संधी दिली. आपणही त्याची प्रामाणिकपणे सेवा करतो. म्हणजे आपलं वैशिष्ट्य काय आहे की पॉलिशिंग मशीन न वापरता आपण पॉलिशिंग करतो आणि ते चव न घालवता आणि तांदूळ दर्जेदार टिकाऊ बनवतो. हे वैशिष्ट्य आपलं. बरोबर आहे. सर मला आता असं विचारायचं आहे की हा जो व्यवसाय आहे तुमचा, हा जो पूर्ण कारखाना आहे, हा एकूण किती क्षेत्रामध्ये आहे? साधारणपणे हा 1.25 एकरामध्ये आहे. म्हणजे विथ गोडाऊन, त्याचं रॉ मटेरियल स्टोरेज, मशिनरीचा जो भाग आहे ते सगळं पकडलं तर एक साधारणपणे 35 ते 40 गुंठ्यामध्ये हा प्रोजेक्ट आपला आहे. म्हणजे एक 1.25 एकरामध्ये तुम्ही केलं? हो आहे. ओके. मला आता असं विचारायचं आहे की व्यवसाय सुरुवात करताना किती भांडवल तुम्ही गुंतवलेलं आहे? 2008-9 साली मी सुरुवात करताना साधारणपणे माझे 35 लाख रुपये गेले. त्याच्यानंतर आता ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे CRच्या पुढे गेली आता. कारण आता मशिनरी कॉस्टिंग वाढलं. बरोबर. आणि म्हणजे आता तसं सांगायचं म्हटलं तर 1.5 कोटीच्या आसपास माझा सगळा सेटअप आहे. हो, आरामशीर. ओके. या व्यवसायामध्ये कर्मचारी कशा प्रकारचे लागतात? काही अडचणी वगैरे तुम्हाला जाणवतात? नाही, याच्यामध्ये ॲक्च्युली ऑपरेटिंग करणं सर्वात महत्त्वाचा भाग. तिथं स्किल्ड माणूस पाहिजे, ज्याला आपण ऑपरेटर बोलतो, आणि मॅनेजिंग करणारा माणूस. हे दोन या धंद्याचे म्हणजे या व्यवसायाचे महत्त्वाचे भाग. म्हणजे लेबरच्या हिशोबाने बाकी अनलोडिंगला अकुशल म्हणजे रेग्युलर कामगार चालतात, त्याचा काही विषय नाही. पण हे दोन महत्त्वाचे भाग, एक ऑपरेटिंग करणारा माणूस तो अत्यंत हुशार आणि म्हणजे कसं की शेतकऱ्याचा विचार करणारा पाहिजे. बरोबर. तो म्हणजे ते भात जे कसं आलंय त्याला कशी प्रोसेसिंग केली पाहिजे आणि शेतकऱ्याचा फायदा कसा होईल हा पाहणारा माणूस असेल तर ती राईस मिल यशस्वी, तर तो ग्राहक समाधानी. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये दोन पार्ट, एक ऑपरेटर आणि त्यांना मॅनेज करणारा मेन माणूस, थोडक्यामध्ये मॅनेजर. ह्या दोन गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या. आणि बाकी थोडेसे अनस्किल्ड लेबर चालतात, म्हणजे ते अनलोडिंगला लागतात. हां, बाकी पॅकेजिंगला वगैरे चालून जातात माणसं, काय अडचण नाही. ओके. आता आपल्याकडे किती कर्मचारी आहेत? आता आपण 30 कर्मचारी आहेत सगळे. 30 कर्मचारी. ओके. हे जे मिलचं जे कामकाज आहे ते किती महिने चालतं सर? साधारण 4 ते 5 महिने चालतं. म्हणजे तसा त्याचा मेन अवधी 3 महिन्याचा, परंतु सुरुवातीचा 1 महिना, नंतरचा 1 महिना झाल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं तर 4-5 महिने तो जातो. म्हणजे साधारणपणे दिवाळी झाल्यानंतर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत, फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तर शुअर शॉट हा विषय चालू राहतो. म्हणजे डिसेंबर नंतर, नोव्हेंबरमध्ये मिल आपले राईस मिल चालू होतेच. ओके. म्हणजे एक मार्च पर्यंत चालतात? मार्च नाही, पण फेब्रुवारी-मार्चपर्यंत आपण चालू ठेवतो. ओके. सर मला आता असं विचारायचं आहे की हे 3 ते 4 महिने तुमचं हे कामकाज चालू असतं, मग त्याच्यानंतर बंद असते फॅक्टरी, मग परवडतं का? म्हणजे सर नाही, कसं होतं की याला आता असं जर म्हटलं तर हा स्मार्ट बिझनेस आहे. जर विचार केला तर सिजनल स्मार्ट बिझनेस महत्त्वाचा शब्द. कारण कसं की हा पूर्वापार चाललेला विषय आहे की सीझनमध्ये भाताचं पीक येतं, ते तयार करून द्यायचं, हे पूर्वीपासून चाललेला विषय. आता हा फक्त जरा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आल्यामुळं थोडंसं ॲडव्हान्स झाला. बरोबर. चालतो तो तेवढं प्रोडक्शन होतं, तेवढा व्यवसाय होतो, तेवढं कव्हर होतं, ते काय अडचण येत. ओके. सर ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली व्यवसायाला, जेव्हा नवीन इन्स्टॉल केला तुमचा प्लांट, त्यावेळी तुम्ही ग्राहकांना किंवा शेतकऱ्यांना कसं अटॅच केलं तुमच्या व्यवसायाशी? नाही, सुरुवातीला कसं होतं, हा शेतकरी बेस व्यवसाय, त्यामुळे याला जाहिरात करण्याची फारशी गरज लागत नाही. तुम्ही काम चांगलं करा शेतकऱ्याचं, शेतकरी तुमचं नाव काढणार आणि तुमची जाहिरात तोच करणार, आपल्याला करायची गरज लागत. कामाची पावती तुमच्या. बरोबर. म्हणजे हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे बोरवेल्ला तालुक्यामध्ये भात पीक. तुम्ही जितकं त्याची काळजी घेऊन शेतकरी त्याचं काम कराल तेवढा तुम्हाला शेतकरी उचलून धरणार. त्यामुळे थोडंसं एक जाहिरातीचा विषय नाही, परंतु होतं ते. म्हणजे थोडंफार आपण सांगून हे करून आणि
त्या पद्धती काम महत्वाचं आहे याच्यामध्ये. बरोबर. त्याची कामाची पावती मिळतेच आपल्याला. बरोबर. कारण आपल्याकडे वेल्ल्यावरून भात येतं. म्हणजे आपल्या मिलपासून 40-45 किलोमीटरवरून आपल्याकडे भात येतं. बरोबर. म्हणजे बरडण्यासाठी. ओके सर, ज्यावेळी शेतकरी त्यांचा भात या ठिकाणी आणतात, त्याच्यानंतर तुम्ही त्याचं प्रोडक्शन वगैरे करून देतात, चांगलं तांदूळ त्यांना देता, याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही खर्च असतो का? काहीच नाही. त्यांना काहीच खर्च येत नाही. त्यांचं फक्त इथं भात आल्यानंतर आम्ही ते खाली उतरून घेण्याचं आमचे लेबर काम करतात, तयार करून द्यायचं काम करतात, पॅकिंग करून 50 kgचं पॅकिंग करून गाडीमध्ये टाकण्याचं काम ते करतात. ओके सर, आपल्याला कसं परवडतं मग? आपल्याला याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट निघतात. म्हणजे एक हस्क म्हणजे राईस हस्क म्हणजे तूस, हे वरचं टर्पल, आणि राईस पॉलिश म्हणजे भाताचा कोंडा म्हणतात, परंतु राईस पॉलिश बोलतात. त्यामुळे राईस पॉलिश हे कॅटल फीडसाठी वापरलं जातं आणि पोल्ट्री फीडचा खाद्य बनवण्यासाठी, पोल्ट्री फीड आणि कॅटल फीडसाठी. आणि राईस ब्रान ऑइल म्हणून ऑइल तयार होतं, ते राईस पॉलिशमधून निघतं, परंतु ते आपल्या भागामधून नाही निघत. परंतु राईस पॉलिश आणि राईस हस्क म्हणजे तूस हे 2 आयटम आपल्याला मिळतात त्यामध्ये. मग याची आपण विक्री वगैरे कशी करत असतात? ते आपलं म्हणजे आपण राईस पॉलिश हे आमचं व्यापाऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते कॅटल फीडलाच जातं. आणि तुसाचं आपलं पोल्ट्री सप्लायर जे असतात पोल्ट्री फार्मसाठी, त्यांच्याशी आपलं कॉन्टॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट पण असतं. त्या पद्धतीने त्यांच्याशी आपला व्यापार होतो. ओके सर, मला आता असं विचारायचं आहे, आपली आर्थिक उलाढाल किती होते सर? ते सीझनवर डिपेंड आहे. म्हणजे कसं होतं की सीझन म्हणजे भात पीक कसं आलंय त्याच्यावर ती उलाढाल डिपेंड आहे. म्हणजे कधी 20 होईल, कधी 25 होईल, कधी 15 होईल, ते श्युअरिटी नाही त्यामध्ये. कारण भात पीक हे अनगॅरंटेड पीक झाले गेले 4-5 वर्ष झालं. बरोबर. म्हणजे अवकाळी पाऊस झालं किंवा भात लावणी करतानाच पाऊस कमी पडणं, मग त्याचं उतारा कमी येणं, ते अनगॅरंटेड झाले. एवढंच की असा विषय की 13 वर्ष झाल्यामुळं आपल्याला व्यावसायिक अडचण नाही आहे. बरोबर. ओके, आपल्याला किती याच्यातून खर्च वगैरे जाता, किती नफा वगैरे होतो दरवर्षी? ते सांगितलं तुम्हाला, असं गॅरंटी मी सांगू शकत नाही. म्हणजे गोळा बेरीज केल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कधी 5 होईल, कधी 10 होईल, ते सांगूच शकत नाही आपण. कारण ते तुसाच्या मार्केटवर डिपेंड आहे. बरोबर. आपल्या राईस पॉलिशच्या मार्केटवर डिपेंड आहे आणि येणाऱ्या भाताच्या क्वालिटीवर डिपेंड आहे आणि येणाऱ्या भाताच्या आवक किती होते त्याच्यावरती डिपेंड. बरोबर. बरोबर. काय रेट वगैरे असतात सर? म्हणजे साधारणपणे राईस पॉलिश जातं 15 रुपये, 16 रुपये, 14 रुपये. तेही सांगतो ना, ते अनस्टेबल असतं. बरोबर. मार्केटवर डिपेंड. तो गेले 4-5 वर्ष अनस्टेबिलिटी निर्माण झाली याच्यामध्ये, नाहीतर ते कळायचं आपल्याला. पण आता ते सांगू नाही शकत. आता तुम्ही पाहता 600 टन तूस आपला तिथं तयार आहे, अजून त्याला ग्राहक नाही. बरोबर. अशी अवस्था होते काही वेळा. बरोबर. सर, आता आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये असं बघतो की बरेच तरुण आता शिक्षण वगैरे घेत आहेत, परंतु त्यांना आता नोकऱ्या वगैरे नाही आहेत पाहिजे तशा. मग अशा तरुणांना तुम्ही काय सांगताल व्यवसाय करण्याबद्दल? नाही, व्यवसाय करण्याला महत्त्वाचं पाहिजे चिकाटी. व्यवसाय तर केलाच पाहिजे. नोकरीच्या संध्या सगळ्या संपलेल्या आहेत, म्हणजे ते काही मी नवीन सांगण्यात काय पॉईंट नाही. बरोबर. व्यवसाय करताना होतो काय प्रॉब्लेम आपल्यामध्ये, म्हणजे मी 2008-9ला सुरुवात केल्यानंतर मी लेबर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे येणारा शेतकरी मलाच विचारायचा की शेट कुठे आहेत. मी 2015पर्यंत शेट कोण आणि लेबर कोण ह्याच्यातला फरक शेतकऱ्यांना कळत नव्हता. बरोबर. इतकं मी खाली जाऊन काम केलेलं आहे. तेवढी लोक आपली काम करत नाहीत, तरुण मुलं. त्यांना इन्स्टंट रिझल्ट हवा आहे, ते पॉसिबल नसतं. बरोबर. थांबावंच लागतं. तुम्ही चहाची टपरी टाकली तरी तुम्ही लगेच त्याला आज 500 रुपये 1000 रुपये धंदा झाला पाहिजे असं नाही चालत. नाही झालं. खरं. महिना 2-2 महिने तुम्हाला तेवढी थांबण्याची क्षमता पाहिजे. बरोबर. वाट पाहण्याची क्षमता असेल ना, ते व्यवसाय नक्की करा. अगदी. आणि प्रामाणिकपणा पाहिजे महत्वाचा, चिकाटी पाहिजे. हुरळून जाण्यात काय पॉईंट आहे, मला एवढं मिळालं की मी म्हणजे स्वतःच बदल करणे, व्यवसायाकडे दुर्लक्ष, हे प्रकार वाढतात. त्यामुळे तरुणांनी तर व्यवसायच केला पाहिजे. बरोबर. फक्त अशा पद्धतीने. बरोबर. ओके सर, नवीन तरुणांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी नक्की कशी सुरुवात केली पाहिजे किंवा काय अडचण येऊ शकते? ह्या व्यवसायामध्ये आता अडचणी सांगतो तुम्हाला. या व्यवसायाच्या संधी फार संपत चालल्यात आमच्या. आता मी 13 वर्षापासून यामध्ये आहे. आता काय झालंय की शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चाललंय आणि त्यामुळं मिलिंग जे राईस मिल जे प्रॉपर मिलिंग जे टनेज म्हणजे चालायचं ते होत नाही आता. बरोबर. म्हणजे सीझन 5 महिने चालायचा तो 3 महिने 3 महिन्यावर 2 महिने आला. ह्या व्यवसायातल्या संधी फार कमी झाल्या.
बरोबर. अशा व्यवसायाच्या, सिजनेबल व्यवसायाच्या. म्हणजे याच्यामध्ये आता एवढं पैसे आणि जे आम्ही उभं केलं समजा 70-80 लाखामध्ये त्यावेळी, आता त्याला 1-1.5 कोटी रुपये लागतात. जागेचा विचार केला तर 2 कोटीचं भांडवल जाते आणि ते कव्हरअप होणं अवघड झाले. आता थोडंसं अवघड झालं. मग त्याला भात खरेदी करणं आलं, स्वतःच्या नावाने तांदूळ ब्रँडिंग करणं आलं, की जे अजूनही त्रासदायक आहे, अजूनही खर्चिक आहे, ते नाही परवडू शकत. बरोबर आहे, बरोबर. या व्यवसायामध्ये आता पहिल्यासारखं नवीन व्यावसायिकांनी उतरणं, सल्ला देणं म्हणजे मला वाटतं की चुकीचं ठरेल. बरोबर आहे. म्हणजे मला कॉम्पिटिटर निर्माण करायचा असा काही विषय याच्यामध्ये अजिबात नाही, परंतु ते अशक्य पण झाले. बरोबर. कारण ज्या लोकांनी आता गेल्या 2 वर्ष टाकलेलं पाहतोय ना मी, त्यांची पडतळ बसणं मुश्किल झाले. बरोबर आहे. खर्चामुळं हे असे आता 2 वर्षापासून कोरोना, 2 वर्ष कोरोना आला, आमचा तूच 2 वर्ष खपत नव्हता, पोल्ट्रीला कोंबड्या फुकट वाटाव्या लागल्या, तुसाला उठावच नव्हता. बरोबर आहे. म्हणजे विपरीत परिणाम व्हायला लागले. बरोबर आहे. त्यामुळं थोडंसं याच्यामध्ये मी म्हणेन की जर तुम्ही स्वतःचा 2 कोटी रुपये भांडवल लावून जर भात खरेदी करून स्वतःच्या नावाने तांदूळ विक्री करत असाल तर अवश्य उतरा, अगदी अवश्य उतरा. 100% तुम्हाला नफा होईल. बरोबर. परंतु तेवढी ताकद तुमची पाहिजे, कॅपिटल तेवढं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. जे काय आपल्या लोकांच्याकडे नसतं. बरोबर. आणि बँक आपल्याला उभी करत नाही नवीन उद्योजकांना, त्यामुळं अडचणी येतात. बरोबर. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.